जय जय राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही काही वेळ तुमचे काही क्षण डोळे मिटा आणि मनापासून फक्त एकदाच म्हणा, विठ्ठला, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे, असं म्हणा. बघा, आषाढी एकादशी हा केवळ कॅलेंडरवरील एक सण नाही. हा दिवस ना आपला भक्ती, समर्पण, श्रद्धा आणि विठ्ठल प्रेमाचा महासागर आहे. या दिवशी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर कुठून कुठून किती लांबून लांबून फक्त विठ्ठलाच्या भक्तीत पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्या पायाला फोड येतात, उन्हाचा त्रास होतो, पाऊस झेलावा लागतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त त्यांच्या मुखामध्ये एकच नाम असतं आणि त्यांच्या मनात एकच ओढ असते, ती म्हणजे विठुरायाचं दर्शन. आणि मुखामध्ये नाम असतं विठ्ठल विठ्ठल. बघा, एवढे वयस्कर लोक असतात, 50, 60, 70 वय असतं त्यांचं, पण तरी देखील ते न थकता फक्त विठ्ठलाचं नाव घेऊन ते विठ्ठलाकडे जात असतात. आणि त्यांना काय मिळतं, काय मिळत असेल त्यांच्याकडे जाऊन, विठुरायाकडे जाऊन काय मिळतं? एवढं उन्हात तानात, पावसात पाण्यात, कुठे झोपायला जागा असते नसते, पण ते तरीही विठ्ठलाकडे जात असतात, कारण की त्यांच्या मनाला शांती, समाधान आणि विठुरायाच्या प्रेमाचा अनुभव मिळत असतो. बघा, प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं काही शक्य होत नाही. घरातील जबाबदाऱ्या, नोकरी, आजारपण, आर्थिक अडचणी, खूप काही कारण असतात. म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी प्रभावशाली सेवा सांगणार आहे की तुम्ही जरी पंढरपूरला जाऊ शकत नसला तरी तुम्ही ती सेवा घर बसल्या करू शकता. आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही, कोणतीही मोठी पूजा करण्याची गरज नाही आहे. अगदी साधी, सिंपल, अगदी थोडीशी कठीण सेवा आहे, पण ही सेवा केल्याने विठ्ठलाची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहणार आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे हवं आहे शुद्ध मन, दृढ श्रद्धा आणि विठ्ठलावरती अढळ विश्वास. बघा, परवाच आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी एकतर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी लवकर उठण्याचा प्रयत्न नक्की करा. अंगण साफ करा, घर साफ करा, देवपूजा करा. देवघरात तुम्हाला देवाची पूजा करायची आहे. विठ्ठलाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर विठ्ठलाला नक्की जलाभिषेक घाला. आणि हे सर्व करत असताना मुखामध्ये तुमच्या नाव पाहिजे, फक्त विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल एवढं नाव तुमच्या मुखामध्ये पाहिजे. तेलाचा दिवा लावा, तुपाचा लावा, तुम्हाला जो कोणता दिवा लावणं शक्य होत असेल. तुळशीला तुम्हाला अगरबत्ती लावायचं आहे, तुळशीची पूजा तुम्हाला करायचीच आहे. आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, दिवसभर तुम्हाला उपवास शक्य होत असेल तर नक्की उपवास करा. पण उपवास काही गरोदर महिला असतील किंवा डॉक्टरच्या सजेशनमुळे उपवास करू शकत नसाल तरी ठीक आहे. देव म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही उपाशी राहा. तुमचं देवावरती विश्वास, तुम्ही किती प्रेमाने सेवा करताय, किती भक्तीने सेवा करताय, हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे प्रेमाने आणि भक्तीने सेवा करणं महत्त्वाचं आहे. कोणावरती रागवायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही आहे. हे विठुरायाला खूप प्रिय आहे. जो व्यक्ती कोणाची निंदा करत नाही, जो दुसऱ्याबद्दल वाईट बोलत नाही, अशी व्यक्तीच विठुरायाला प्रिय आहे. त्याच्यामुळे कोणाचीही निंदा करायची नाही आहे. आणि सोबतच दानधर्म जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म तुम्हाला करायचा आहे. आणि आता सेवा काय करायची आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, पण या सेवेचं खरं महत्त्व रात्री 12 वाजता आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का रात्री 12 वाजता सेवा केली तर अतिउत्तम. पण रात्री 12ला शक्य होत नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्राची सेवा नक्की करा. रात्री 12ला करणार असाल तर त्या सेवा करण्यापूर्वी एकदा स्नान नक्की करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणी करून तुम्ही करणार असाल व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर खूप चांगलं, पण बिना पूजा मांडणीची देखील तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्यापूर्वी आपल्याला श्री गणेशाय नमः हा
मंत्र बोलायचा आहे. तुम्ही 11 वेळा बोला, 21 वेळा बोला, एक माळ बोला, पण गणपती बाप्पाच्या नावानेच या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करून झाल्यानंतर आरती करा, नैवेद्य अर्पण करा आणि तो प्रसाद म्हणून आपल्या घरात प्रत्येक व्यक्तीला खायला द्या. या प्रकारे आषाढी एकादशी दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा प्रत्येक भक्ताने आपल्या घरामध्ये वेळ मिळेल तेव्हा नक्की करायला हवी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय हरी विठ्ठल.